नमस्कार, मी नीता. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सगळ्यात आधी एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज 2 दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर. उद्या अंबाबाईचं दर्शन घेऊन करणार मंदिर विकास आराखड्याचा शुभारंभ. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त कोल्हापुरात भव्य आतिषबाजी, नागरिकांना जिलेबी वाटप करत शिंदे गटाचा मोठा आनंदोत्सव. काळामावडी जलाशयाजवळ पहिल्यांदाच दिसलं दुर्मिळ शेतघुबड. देखण्या गव्हाणी शेतघुबडाच्या दर्शनानं पक्षीप्रेमींमध्ये मोठा उत्साह. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. कर्वे निवासस्थानी श्री अंबाबाईच्या नगरीत आज राजकीय हालचालींना वेग आलाय. ऐतिहासिक कोल्हापूर शहर आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. विमानतळांपासून ते थेट अंबाबाई मंदिरापर्यंत अवघड शहर छावणीत बदललं असून कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. उद्या शनिवारी अमित शहा अंबाबाई चरणी लीन होणार असून पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या मंदिर विकास आराखड्याचा भव्य शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पोलीस परेड ग्राउंडवर महायुतीची एक जाहीर सभा पार पडेल, ज्याच्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते कोल्हापुरात दाखल होणार आहेत. या दौऱ्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता कोल्हापूरकडे लागून राहिलंय. थेट अंबाबाई मंदिराच्या परिसरातून काय आहे नेमकी परिस्थिती आणि कशी आहे तयारी पाहूयात आमचे प्रतिनिधी राहुल सडोलीकर यांनी घेतलेला विशेष रिपोर्ट. नमस्कार, मी राहुल सडोलीकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे तरुण भारत डिजिटल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यामुळे संपूर्ण शहराला पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं की सुरक्षेच्या कारणास्तव सध्या अत्यंत चोख बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. मी सध्या कोल्हापूरच्या अत्यंत महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं जाणारं महाराष्ट्रातलं अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आहे आणि अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सुद्धा या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त आपल्याला दिसू शकतो आणि कसल्याही प्रकारचं गालबोट या दौऱ्याला लागू नये यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी व्यवस्था पोलिसांची या ठिकाणी लावलेली दिसते. खूप चोख बंदोबस्त आपल्याला दिसतो आणि 2 महत्त्वाचे जे मार्ग आहेत अंबाबाई मंदिर परिसरामध्ये येणार आहे त्याच्यापैकी एक पहिला आहे तो विद्यापीठ हायस्कूलच्या बाजूचा आहे, तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे भाविकांना मनस्ताप सुद्धा झालेला आहे. काही वादाचे प्रसंग सुद्धा काही वेळापूर्वी या ठिकाणी घडलेले आमच्या निदर्शनास आले आणि त्याच्यामुळं या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या अंबाबाई मंदिर परिसरामध्ये सुरक्षेच्या बरोबरच या ठिकाणी आपण बघू शकतो की आमचे कॅमेरामन सूरज यांना मी विनंती करेन की त्यांनी तिकडे थोडासा कॅमेरा आपला वळवावा. याच्यामध्ये आपण बघू शकतो की मंदिराची माहिती देणारे अनेक फ्लेक्स या ठिकाणी आपल्याला लावलेले दिसतात. त्याच्यामध्ये अतिशय सुंदर फोटोग्राफी केलेले फ्लेक्स या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामध्ये महाद्वार आहे, त्याचबरोबर स्थापत्यशास्त्रीचा उत्तम नमुना म्हणून जे गणलं जातं त्या अंबाबाई मंदिर परिसरातले महत्त्वाचे फोटोग्राफ्स आपल्याला दिसू शकतात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत खासदार धनंजय महाडिक यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नेमकं काय म्हणाले धनंजय महाडिक पाहूया. 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं कोल्हापूरचं आई अंबाबाई महालक्ष्मीचं देवस्थान हे अनेक वर्ष विकासापासून प्रलंबित होतं. काही वर्षापूर्वी सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनी घोषणा केलेली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही इतर देशभरातली ज्या पद्धतीची तीर्थस्थळांचा विकास केला, उज्जैनचं महाकाल असेल, वाराणसी असेल, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, त्याप्रमाणे कोल्हापूरचाही विकास करू अशी घोषणा झाली होती आणि त्यालाच अनुसरून राज्य सरकारनं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तब्बल 1445 करोड रुपये इतका भरघोस निधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवस्थान विकासासाठी आता घोषित केलेला आहे. त्यापैकी 145 करोड रुपये आले, त्याच्या कामाची सुरुवाती झालेली आहे आणि याच कामाचा शुभारंभ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शहा साहेब हे 19 आणि 20 तारखेला दौऱ्यावर येत आहेत. ते महालक्ष्मी मंदिरामध्ये शिलान्यास करतील आणि नंतर या ग्राउंडवरती धन्यवाद करण्यासाठी म्हणजे सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींचे धन्यवाद, गृहमंत्री अमित शहाजींचे धन्यवाद, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई या सगळ्यांचे धन्यवाद मानण्यासाठी या कृतज्ञ मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. कोल्हापुरात शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कार्यकर्त्यांनी शहरात भव्य आतिषबाजी केली. तसेच नागरिकांना आणि शिवसैनिकांना जिलेबी वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापुरात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये या वर्धापन दिनानिमित्त मोठा उत्साह पाहायला मिळाला. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी संजय राऊतांवर कडाडून टीका केली आहे. संजय राऊतांची भाषा शिवसेना प्रमुखांच्या विचारांना शोभणारी नाही. शिवसेना प्रमुखांचे खरे विचार आणि खरी शिवसेना फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि आमची आहे असे म्हणत क्षीरसागरांनी संजय राऊतांवर घणाघात टीका केली आहे. मला वाटतं शिवसेना प्रमुखांची भाषा ही संजय राऊतांना शोभत नाही. शिवसेना अशीच आहे
आणि अशी भाषा आम्ही करू. खरी शिवसेना प्रमुखांचे विचार हे आमच्याकडे आहेत आणि त्यामुळे आमच्यातलं कोण फुटणार नाही आहे. आता त्यांच्याकडे जे काही असेल, जे काही चाललं असेल, मी काल देखील आपल्या माध्यमातून आपल्याला काल बोललो, आपण एकत्र होतो की खऱ्या अर्थानं झालेल्या लोकसभेमध्ये निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करत मुस्लिम बांधवांना विविध माध्यमातून फसवत संविधान बदलणार असं सांगत काही प्रमाणात महाआघाडीला यश मिळालं. आणि मग काही शिवसैनिक ते त्यांच्याकडून निवडून आले, ते काही जास्त दिवस त्या ठिकाणी थांबले नाहीत. शिवसेना प्रमुखांचे विचार तिकडे नाहीत म्हटल्यावर ते सन्माननीय एकनाथजी शिंदे यांच्या संपर्कात आले आणि आम्ही कालच म्हणलं की टायगर जी काही स्कीम कालची होती किंवा जो कालचा प्रयोग होता हा यशस्वी करून दाखवलेला आहे. कोल्हापुरात एकीकडे पाणी टंचाईमुळे एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू असताना महापालिकेचा मोठा हलगर्जीपणा समोर आलाय. गुरुवारी रात्री मंगळवार पेठेतील पाण्याचा खजिना ही टाकी ओव्हरफ्लो झाली आणि तब्बल अर्धा तास हजारो लिटर पाणी रस्त्यावरून थेट गटारात वाहून गेलं. थेट पाईपलाईन बंद असल्यानं शहरात पाण्यासाठी टँकर फिरत आहे. महापालिकेत यावरून जोरदार खडाजंगी झाल्यानंतर कालच पाणी पुरवठा सुरू झाला होता. मात्र पहिल्याच दिवशी झालेल्या पाण्याच्या नासाडीमुळे कोल्हापूरकरांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. जून महिना सुरू झाला तरी पाऊस न पडल्यामुळं शेतकरी हवालदिल झाला असून दूधगंगा नदीनं पार तळ गाठले. यामुळे पिकांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून महावितरणनं शेती पंपांना थेट पाणी उपसा बंदीचा आदेश दिलाय. मृग नक्षत्रावर केलेली भात, भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी आता पाऊस नसल्यानं करपू लागल्यात. नदी कोरडी पडल्यानं ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू असून या उपसा बंदीमुळे शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं मोठं संकट ओढवलंय. काळामावाडी धरणाच्या जलाशयाजवळ एका दुर्मिळ पाहुण्यानं दर्शन दिले. एका झाडावर शांतपणे बसलेलं पांढऱ्या रंगाचं गव्हाणी म्हणजे शेतघुबड सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनलाय. हृदयाच्या आकाराचा चेहरा, पांढऱ्या तपकिरी शरीरावर काळे ठिपके आणि तीक्ष्ण गडद डोळे हे या देखण्या घुबडाचं वैशिष्ट्य. इतर घुबडांपेक्षा अत्यंत वेगळं दिसणाऱ्या या घुबडानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. मांजरखिंड येथील निरालय रिसॉर्टचे संचालक सुनील मोरे हे बुधवारी रात्री धरणाच्या परिसरातून जात असताना रात्री 8च्या सुमारास त्यांना हे दुर्मिळ शेतघुबड दिसलं. त्यांनी या सुंदर क्षणाची व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. या भागात हे घुबड पहिल्यांदाच पाहिल्याचा दावा केला जातोय. त्यामुळे अंधश्रद्धा बाजूला सारून या देखण्या आणि उपयुक्त पक्ष्यांचं जतन करणं आता काळाची गरज बनली आहे. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.